जनतेला सुद्धा तो आवडतो आणि म्हणून आम्ही लोकांना काय आवडतं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्वतःला काय आवडतं हे महत्त्वाचं नाही. त्याच्या मंजुरी मिळाली, पण बालिशपणाचा कळस करत त्याचं भूमिपूजन करण्याचा हा घाट घातलेला आहे. त्यामुळे वस्तुस्थिती आणि परिस्थिती आणि किती खोटं बोलावं याला काही परिसीमा असतात. फराळाचं आयोजन आहे. विविध राजकीय नेत्यांच्या हजेरीला तर निलेश लंके आपण सोबतच फराळ केला. दिवाळी फराळाचं आयोजन दरवर्षीच आपण सालाबादप्रमाणे करत असतो. याही वर्षी केले. सर्वच लोकांना फोनद्वारे सोशल मीडियाद्वारे प्रत्यक्ष भेटून आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यामुळं फराळाला सुरुवात झाली आणि आमदार लंके साहेबांचं आगमन झालं. त्यामुळे सर्वात अगोदर आमदार लंके साहेब फराळाला पोहोचलेत. त्यामुळे सर्वांनाच निमंत्रण दिले. त्यामध्ये लंके साहेब देखील पोहोचलेले आहेत. त्यामुळे त्यांचं स्वागत आहे, सत्कार केला आणि त्यांनी मी बरोबर बसून फराळ देखील केलेला आहे. तुम्ही एकत्र आले का अनेकांना टेन्शन येतं? दिवाळीचा फराळ आणि टेन्शन हा काही विषय होऊ शकत नाही. शेवटी दिवाळीच्या फराळाला शेवटी हा दिवाळीचा सण हा आनंदाचा सण आहे आणि सगळ्यांना पाहुण्यांना, मित्रांना, कार्यकर्त्यांना, नातेवाईकांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना सगळ्यांना बोलवलं पाहिजे. आपले जे काही ऋणानुबंध आहे, स्नेह आहे हा वाढला पाहिजे, वाढीस गेला पाहिजे. त्याच्यातून चर्चाही झाली पाहिजे आणि म्हणूनसाठी सर्वांना निमंत्रण दिले. कोणालाही डावललेलं नाही आणि कोणालाही सांगितलं नाही असं झालेलं नाही. त्यामुळे फक्त एवढाच अर्थ त्यातला आहे की लंकेसाहेब सगळ्याच्या अगोदर आले आणि त्यामुळं आपल्याला ते उत्सुकता वाटते. त्यामुळे आमचे पूर्वानुपार त्यांनी सांगितलंच आहे की आमचे पहिल्यापासूनचे संबंध आहेत. शेवटी डाऊन टू अर्थ आणि ग्रामीण भागातला एखादा शेवटच्या घटकातला माणूस ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून होतो त्यावेळेस जनतेला सुद्धा तो आवडतो आणि म्हणून आम्ही लोकांना काय आवडतं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्वतःला काय आवडतं हे महत्त्वाचं नाही. एक असं आहे की आमदार रोहित पवारांनी जो दावा केला आहे त्याचं उद्घाटन तत्कालीन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केलं होतं. पुन्हा त्याच कामाचं उद्घाटन आहे आणि आता महायुतीच्या सरकारच्या कालखंडामध्ये प्रशासकीय मान्यता झालेली आहे, त्याच्या मंजुरी मिळाल्या आहेत. पण बालिशपणाचा कळस करत त्याचं भूमिपूजन करण्याचा हा घाट घातलेला आहे. त्यामुळे वस्तुस्थिती आणि परिस्थिती आणि किती खोटं बोलावं याला काही परिसीमा असतात. त्यामुळे आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व निवडून आलेले प्रतिनिधी त्यांच्या विरोधात गेले. याच्याहून तरी समजून घेण्याची आवश्यकता आहे. नाही घेतलं तर अजून समजून सांगण्याची भूमिका कर्जत जामखेडची जनता घेईल. साहेब, आपल्या गाडीचं नवरात्रामध्ये लंके साहेबांनी स्टेअरिंग हातात घेतलं होतं. काल रोहित पवारांनी लंके साहेबांच्या मतदारसंघामध्ये उमेदवार आहे म्हणजे संभाव्य किंवा इच्छुक असतील त्यांच्या गाडीचं स्टेअरिंग हातात घेतलं आहे. कुठंतरी म्हणजे याच्यामध्ये ती परतफेड म्हणायची का असेल? परतफेड करायला नाही, कॉपी करून पास व्हायची सवय लागली त्याच्यामुळं आम्ही ओरिजिनल अभ्यास करून पास झालेली माणसं आहे. त्यामुळं ते लंके साहेबांनी माझ्या गाडीचं स्टेअरिंग धरलं त्याच्यानंतर त्यांनी कॉपी केली. पण मास कॉपीमध्ये पकडून त्यांना सस्पेंड हे करतात ना, रेस्टिकेट. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये रेस्टिकेट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कॉपी करायची नसती. जे स्वतःच्या मनामध्ये, ध्यानामध्ये, अंगामध्ये गुण आहेत तेच उत्स्फूर्तपणे नैसर्गिकरित्या बाहेर आल्याच्या नंतर मी लंके साहेबाला म्हणलो तर साहेब मागे बसाल. नाही मी तुम्ही तिथेच बसाल, मीच पुढे स्टेअरिंगवर बसतो. हे म्हणजे नैसर्गिक कर. त्यामुळं अशी कॉपी करून रिस्ट्रिक्शन झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं त्याला काही जास्त व्हॅल्यू किंवा वेटेज देण्याची आवश्यकता नाही. कारण बौद्धिक क्षमता कमी असलेलीच माणसं हे कॉपी करत असतात.